हॅलो अँड वेलकम. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनच्या सोल्युशनमध्ये एक मेथड आपण बघितली जिथे आपण काय करतो, इक्वेटिंग कोएफिशियंट. त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट मी सांगितले होते ते आपण नोट डाऊन केले होते. आता सेकंड जी मेथड आहे त्याच्यामध्ये आपण करतो सबस्टिट्यूशन. आता सबस्टिट्यूशन ॲक्च्युली असते काय बघा एकदा. एकदम सिम्पलचा कन्सेप्ट आहे. जर तुम्ही खो खो खेळला असणार, खो खो खेळताना काय करतो आपण, इथे बसला असते एक व्यक्ती, समजा ए इथे बसला आहे, इथे बी बसला आहे. हे खो खोचं ग्राउंड आहे आणि हा सी समजा रनिंग करत आहे. मग हा सी रनिंग करून काय करणार, याला खो देईल. मग हा जेव्हा याला खो देईल तेव्हा हा ए उठून चालला जाईल आणि याच्या ठिकाणी कोण बसणार, सी बसणार. म्हणजे सीनं काय केलं, एची जागा चेंज केली, रिप्लेस केली, किंवा त्याला आपण म्हणतो सबस्टिट्यूट केलं. जर हे नसेल समजलं तर क्रिकेटमध्ये बघा, क्रिकेटमध्ये आपल्याकडे असते सबस्टिट्यूशन. तर आपण काय करतो, जो 12वा प्लेअर आहे तो एका प्लेअरच्या जागेवर आपण करतो सबस्टिट्यूट. म्हणजे काय, त्याला बाहेर काढलं, त्याच्या ठिकाणी आपण दुसऱ्या प्लेअरला खेळवलं. इथे पण आपण काय करणार, ॲक्च्युली सबस्टिट्यूशनमध्ये एकाची जागा काढून दुसऱ्याची जागा घेणार आहे. आता कशा जागा काढायची आहे, जागा काढायची असते व्हेरिएबलची. आता सबस्टिट्यूशन केव्हा यूज करायचं केव्हा नाही हे थोडं लॉजिकल गोष्ट आहे. मी एक्झाम्पलनं सांगतो बघा. कालचा क्वेश्चन आपल्याकडे होता, एक इक्वेशन होतं 5x - 3y = 8 आणि दुसरं इक्वेशन होतं आपलं 3x + y = 2. आता सबस्टिट्यूट करणं म्हणजे काय, इथे कुठल्याही एका व्हेरिएबलची व्हॅल्यू, जसं या केसमध्ये मी हा व्हेरिएबल पकडला, समजा मी इथून वायची व्हॅल्यू काढली सेकंड इक्वेशनमधून. हे सेकंड इक्वेशन आहे आपलं, हे फर्स्ट इक्वेशन आहे. इथून मी वायची व्हॅल्यू काढली की y = काय झालं 2, हा +3x इकडे आला तर -3x होणार. परत मी सांगतो बेस्ट मेथड काय राहणार आहे, दोन्ही ठिकाणी -3x करायचं. पण आता थोडं सिम्प्लिफाय करून सांगतो, म्हणून हा +3x इकडे गेला तर मायनस झाला. तर मला वायची व्हॅल्यू काय भेटली, 2 - 3x. आता ही जी वायची व्हॅल्यू आहे, ही वायची व्हॅल्यू काय करणार आहे, आपण सबस्टिट्यूट करणार आहे. कुठे, या ठिकाणी. या ठिकाणी वाय गायब करणार. मी काय करणार, याला सबस्टिट्यूट करणार. सबस्टिट्यूट. तर वाय जर सबस्टिट्यूट करायचं म्हणजे वायच्या ठिकाणी पूर्ण व्हॅल्यू. लक्षात ठेवा, जेव्हा आपण कधी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो किंवा पुट करतो तेव्हा आपण नेहमी तिथे ब्रॅकेट यूज करायचा. आता उदाहरणार्थ जसं या ठिकाणी जर मी सबस्टिट्यूट केलं तर मला काय मिळालं, 5x - 3. वायच्या ठिकाणी किती आहे, 2 - 3x आहे. त्याला ब्रॅकेटमध्ये ठेवणं महत्त्वाचं आहे, = 8. पुढे तर सॉल्व करणे एकदम सोपं आहे. आपण डिस्ट्रीब्यूट केलं आहे, नंबरला काय करतो आपण, आधी याला मल्टिप्लाय करतो, याला मल्टिप्लाय करतो. हा 5x आहे तसाच. मायनस ठेवायचं असेल तर मायनस बाहेर ठेवा. नंतर 3 × 2 झालं 6, 3 × 3 झालं 9x आणि हा मायनस आहे तसाच आहे, = 8. परत आता या मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजे सोपं जाईल. -× +, -6 - -9x = 8. बघा किती सोपं आहे. 5x + 9x 14x. हा इकडला 6 मायनस इकडे गेला काय होईल, प्लस होईल. सो 8 + 6. बघा 8 + 6 किती झालं आहे, 14. सो आपल्याला मिळालं आहे 14x = 14. आणि नंतर आपण काय करणार, नेहमीसारखं की डिवाइड बाय 14 ऑन बोथ साईड. डिवाइड बाय 14 ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला आपण डिवाइड केलं 14ने, तर आपल्याला काय मिळालं, 14x/14 = 14/14. 14 1 = 14 कॅन्सल. सो देअरफॉर x = 1. आता मग याचं काय करायचं, तेच जे आपण लास्ट टाइमला केलं होतं, याला काय करतो आपण, सबस्टिट्यूट करतो. कुठे सबस्टिट्यूट करतो, दुसऱ्या इक्वेशनमध्ये. पण सबस्टिट्यूट करताना लक्षात ठेवायचं, जर मी सबस्टिट्यूशन पहिल्या इक्वेशनमध्ये केलं तरी आन्सर तेच राहणार, सेकंडमध्ये केलं तरी तेच राहील. पण आपल्याला जर डायरेक्ट वायची व्हॅल्यू भेटत असेल तर मी डायरेक्ट इथून वायची व्हॅल्यू काढू शकतो ना. सो देअरफॉर सबस्टिट्यूटिंग x = 1 कुठे, या इक्वेशनमध्ये. का बरं, असं काही रिझन नाही आहे. तुम्ही हे x = 1 पहिल्यामध्ये पुट करू शकता, दुसऱ्यामध्ये पुट करू शकता, कुठेही पुट केलं तरी हरकत नाही. पण सध्या सोपं करायसाठी जर मला वायची व्हॅल्यू भेटत असेल तर मी ते पुट करणार. सो मला मिळालं y = 2 - 3. हा 3x अर्थ काय की इथे मल्टिप्लायमध्ये x ची व्हॅल्यू आहे 1. सो y = काय भेटला, 2 × 3 - 3 × 1 3. 2 - 3 किती होते, -1. सो देअरफॉर y = काय भेटला, -1. बघा आपला आन्सर सेम आहे, आन्सरमध्ये काहीही चेंज नाही. तर आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर सोल्युशन टू लिनियर इक्वेशन, सोल्युशन टू लिनियर इक्वेशन काय आला, x = 1 आणि y =
-1. एकदम इझी काम आहे, काही इश्यू नाही. आता कोणी म्हणेल सर की तुम्ही इथे वायचीच व्हॅल्यू काढली, वायची व्हॅल्यू इथून पण काढता येते, बिलकुल काढता येते. इथून तुम्ही एक्सची व्हॅल्यू काढून नाही काढली तर एक्सची काढायची होती, काढू शकतो. फक्त मी करून दाखवतो बघा. एक्सची व्हॅल्यू काढली तर प्रॉब्लेम काय होऊ शकतो, का बरं सबस्टिट्यूशन थोडंसं ट्रिकी आहे. ट्रिकी काय ते आपण समजून घेणार आता. सबस्टिट्यूशन थोडंसं ट्रिकी आहे. परत एक्झाम्पल तेच लिहितो की माझ्याकडे आहे 5x - 3y = 8 आणि दुसरं इक्वेशन आपलं आहे 3x + y = 2. हे माझं पहिलं इक्वेशन, हे माझं दुसरं इक्वेशन. आता समजा की मला वायची व्हॅल्यू नाही पाहिजे. वायची व्हॅल्यू मी आधी यूज केली आहे. वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली की एक्सचा आन्सर भेटते, एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली की वायचा आन्सर भेटते. आता समजा मी या ठिकाणी वायची व्हॅल्यू न काढता एक्सची व्हॅल्यू काढायची. आता एक्सची व्हॅल्यू बघा काढताना चेंज काय होणार, आधी मला लेफ्ट हँड साईडला 3x ठेवावं लागेल कारण की एक्स पाहिजे. इकडला वाय जर इकडे गेला तर काय होणार 2 - y. पण मला फक्त एक्सची व्हॅल्यू पाहिजे, इथे 3x नाही आहे. फक्त जर एक्स पाहिजे असेल तर डिवाइड बोथ साईड बाय 3 करावं लागेल. इथे काय करावं लागेल, डिवाइड बोथ साईड बाय 3. का बरं, कारण की मला फक्त एक्स पाहिजे ना, एक्सच पाहिजे, 3ची गरज नाही आहे. सो बोथ साईडला जर मी 3ने डिवाइड केलं तर मला मिळालं 3x/3 आणि इथे झालं 2 - y/3. बघा तर 3 जर 3 तर एक्सची व्हॅल्यू किती भेटली मला 2 - y/3. आता ही जी एक्सची व्हॅल्यू आहे ही मी काय करू शकतो, सबस्टिट्यूट कुठे, या एक्सच्या ठिकाणी, कुठे 5x ठिकाणी. मग प्रॉब्लेम बघा काय होतं, का बरं आपण सबस्टिट्यूट करताना थोडं केअरफुल राहतो की जर मी आता थोडंसं चेंज केलं याच्यामध्ये, काय चेंज केलं ते पण बघून घ्या. जर मी इथे तर बघा 5 टाइम्स एक्सची व्हॅल्यू पुट केली, एक्सची व्हॅल्यू काय ब्रॅकेटमध्ये ठेवायची आहे. सो 2 - y/3 हे एक्सची व्हॅल्यू झाली, -3y = 8. आता बघा याला सॉल्व करावं लागेल. सॉल्व करताना काय होईल बघा, 5ने मल्टिप्लाय करा, 5 × 2 10 -5 × y -5y डिवाइड बाय हा 3 आहे तसाच. आता हे काय झालं आहे फ्रॅक्शन, हे काय झालं आहे फ्रॅक्शन. फ्रॅक्शन सॉल्व करणं कठीण नाही आहे पण थोडं किचकट आहे. फ्रॅक्शन सॉल्व करण्यापेक्षा आपण डायरेक्ट इक्वेशन सॉल्व करू शकतो ना, डायरेक्ट इक्वेशनवर भर द्यायचा. म्हणून जेव्हा कधी आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करतो तेव्हा त्याला मी सॉल्व करत नाही आहे, सोल्युशन येऊ शकतं, आपला काही प्रॉब्लेम नाही. पण इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट आपल्यासमोर मी लिहितो इथे की जेव्हा कधी आपल्याकडे सबस्टिट्यूशन मेथड असेल तेव्हा आपण काय करायचं की फॉर कुठल्या मेथडसाठी, फॉर सबस्टिट्यूशन ट्राय टू गेट single variable ॲज अ सबस्टिट्यूट. 2 इक्वेशन आपल्याकडे आहे. 2 इक्वेशन मधला जो व्हेरिएबल सिंगल असेल म्हणजे एकटा असेल, ज्याच्यासोबत कोएफिशियंट नाही, त्याला नेहमी सबस्टिट्यूट करायला बघायचं. त्याला मराठीत लिहितो की एकट्या व्हेरिएबलला सबस्टिट्यूट करणं सोपं आहे, सबस्टिट्यूट करणे सोपे आहे. मग जर सबस्टिट्यूट करणं आवडत नसेल तुम्हाला तर तुम्ही काय करू शकता, इक्वेटिंग कोएफिशियंट जे आपण लास्ट टाइम केलं होतं, ठीक आहे, इक्वेटिंग कोएफिशियंट पण करू शकतो. पण मेन इम्पॉर्टंट गोष्ट काय येते, एकट्या व्हेरिएबलला सबस्टिट्यूट करणं काय सोपं आहे. आता उदाहरणार्थ आपण सेकंड एक्झाम्पल बघूया, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पलसाठी सेकंड एक्झाम्पल, चलो माझ्याकडे एक आणखी एक्झाम्पल घेतो मी. सेकंड एक्झाम्पल की मला दिलं आहे समजा की इक्वेशन 3x + 2y = 29 आणि दुसरं दिलं आहे 5x - y = 18. आता बघा हे माझं पहिलं इक्वेशन आहे, हे दुसरं इक्वेशन आहे. साधा ऑब्झर्व करा बघा, इथे x सोबत 3 आहे, इथे y सोबत 2 आहे, इथे x सोबत 5 आहे, पण इथे y सोबत काहीच नाही, एकच आहे. म्हणजे मी याला काय यूज करू शकतो, सबस्टिट्यूटसाठी यूज करू शकतो. मला कायची व्हॅल्यू पाहिजे, मग वायची व्हॅल्यू पाहिजे, कारण की सबस्टिट्यूट कशाला पाहिजे, हमेशा सिंगल व्हेरिएबलला करायचा. मग मी काय करणार, या वायला इकडे पाठवणार, या 18ला इकडे घेऊन येणार. मग आता बघा काय होणार, हे हा 5x असाच आहे, इकडला 18 राईट साईडला आहे, त्याच्यासमोर मायनस नाही आहे म्हणजे तो प्लस आहे. इकडे आला तर काय होणार, तो -18, इकडला -y तिकडे गेला तर काय होणार +y. ही कशाची व्हॅल्यू भेटली आपल्याला, वायची व्हॅल्यू. या वायची व्हॅल्यू आपण काय करणार आहे, इथे
सबस्टिट्यूट काय करणार आहे ते सबस्टिट्यूट. बघा किती सोपं आहे. कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. क्वेश्चन आपल्याला सोपं करण्यासाठी असतात, कठीण करण्यासाठी नाही. तर सोपं करण्यासाठी आपण काय करणार आहे, जो सिंगल व्हेरिएबल आहे त्याला आपण सबस्टिट्यूट करायचं. इथे सिंगल व्हेरिएबल होता, याच्यासोबत कोएफिशियंट काही नाही, मग आपण याला सबस्टिट्यूट केलं. आता ही व्हॅल्यू इथे पुट करूया आपण. बघा किती सोपं काम होतं आहे. ही जर व्हॅल्यू आपण इथे पुट केली, आता व्हॅल्यूज पुट करून बघू एक एक. मला काय मिळालं 3x आहे तसाच आहे प्लस 2 इंटू वायची व्हॅल्यू किती आहे, हे वायच्या ठिकाणी, ही वायच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करायची आहे. 2 आहे तसाच, हा झाला 5x मायनस 18 आणि इक्वल टू किती भेटलं 29. मल्टिप्लाय करावं आता प्लस 2 इंटू 5 हा झाला 10x 2 इंटू 18 18चा डबल 39 आणि हा मायनस साईन आहे तर मायनस साईन तसाच इक्वल्स टू 29. ठीक आहे, एकदम सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा सिम्पलचं काय करू आपण. हा 3 आणि 10 किती झाले 13x. हा इकडला मायनस 39 जर राईट साईडला आला तर काय होणार तो प्लस. सो 29 प्लस 39 29 प्लस 39. तर फायनली मला काय मिळालं बघा. तर व्हॅल्यूज पुट करणं सुरू करा. 13x इक्वल्स टू किती झालं आहे बघा 868 78 राईट. हा किती झाला 78. ओ सॉरी, एक गलती झाली, चुकी काय झाली, हे सगळं ठीक आहे, चुकी थोडीशीच झाली की 2 इंटू 18 किती झाला 36, मी 19 पकडला. सो मायनस 36 हा झाला 29 प्लस 36. आता त्याला ॲडिशन करा, हा झाला 65. नंतर आपल्याला फक्त एक्स पाहिजे, 13ची गरज नाही, तर आपण काय करणार डिवाइड बोथ साईड बाय 13. सो डिवाइड बोथ साईड बाय 13. का बरं, कारण की 13ने डिवाइड केलं तर काय होते एक्स गायब होते. सो 13ने डिवाइड केलं तर मला मिळालं 13x डिवाइड बाय 13 इक्वल्स टू 65 बाय 13. 13ने डिवाइड केलं 13 1 जा 13, एक्सच राहिला, गायब नाही होत, एक्स राहते. आणि 13 5 65. सो देअरफॉर एक्स इक्वल टू किती मिळालं मला 5. आता हीच व्हॅल्यू कुठे पुट करणार आहे आपण सबस्टिट्यूट करणार, कुठे दुसऱ्या ठिकाणी. यालाच आपण काय म्हणतो बेसिकली सबस्टिट्यूशन. इकडली व्हॅल्यू तिकडे पुट करायची, तिकडली व्हॅल्यू तिकडे पुट करायची. सो देअरफॉर सबस्टिट्यूट किती सबस्टिट्यूट एक्स इक्वल्स टू 5 कुठे या ठिकाणी. मग बघा 5 पुट करून बघा. सो 5 इंटू एक्सच्या ठिकाणी किती आहे 5 मायनस 18 इक्वल्स टू वाय. 5 इंटू 5 25 मायनस 18 इक्वल्स टू वाय. सो व्हॅल्यू पुट करून बघा. 25 मधून 18 गेले किती राहिले 7 है ना इक्वल्स टू वाय. 7 इक्वल्स टू वाय. सो देअरफॉर सोल्युशन कशाचं लिनियर इक्वेशनचं सोल्युशन टू लिनियर इक्वेशन्स काय राहणार आहे x इज इक्वल्स टू 5 आणि y इज इक्वल्स टू 7. आता बघा एक महत्त्वाची गोष्ट आहे की सोल्युशनचा अर्थ काय होते. आपण लिहितो प्रत्येक वेळेस की सोल्युशन x इक्वल टू दिस अँड y इक्वल्स टू दॅट. सोल्युशनचा अर्थ काय होते ते एकदा बघून घ्या. मी परत इक्वेशन खाली लिहितो. हे व्हॉट इज अ सोल्युशन. आपण जे म्हणतो सोल्युशन टू लिनियर इक्वेशन. सो व्हॉट इज अ सोल्युशन. आता अल्जेब्रिकली हे कुठल्या केसमध्ये आहे अल्जेब्रिकली. अल्जेब्रिकली म्हणजे कॅल्क्युलेशननुसार. बघा आपल्याला इक्वेशन काय आहे आपल्याकडे इक्वेशन आहे 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 29 आणि दुसरं इक्वेशन आहे 5x मायनस y इज इक्वल्स टू 18. आता सोल्युशनचा अर्थ काय होते की हे x आणि yची जी व्हॅल्यू आहे ही x आणि yची जी व्हॅल्यू आहे x ची जी व्हॅल्यू आहे x इक्वल्स टू 5 आणि y इक्वल्स टू 7. तर जेव्हा आपण x इक्वल टू 5 किंवा y इक्वल टू 7 इथे पुट करतो इक्वेशनमध्ये तेव्हा आपल्याला राईट हँड साईडची व्हॅल्यू भेटते. जेव्हा आपण इक्वेशनमध्ये x इक्वल्स टू आणि y इक्वल टू व्हॅल्यू पुट करतो तर आपल्याला काय मिळते याची व्हॅल्यू भेटते. कशाची व्हॅल्यू आपली व्हॅल्यू कशाची भेटते हे राईट हँड साईडची व्हॅल्यू. चेक करून बघा. सोल्युशनचा अर्थ काय होते की जेव्हा आपण या इक्वेशनमध्ये x आणि y ची व्हॅल्यू पुट करतो आपल्याला राईट हँड साईडची व्हॅल्यू भेटते. उदाहरणार्थ बघा
5 इंटू एक्सची व्हॅल्यू किती आहे 5 मायनस वाय किती आहे 7 इक्वल्स टू 18 असले पाहिजे. चेक करा 5 इंटू 5 25 मायनस 7 इक्वल्स टू 18. बघा 25मधून 7 गेली किती राहते 18 इक्वल्स टू 18 म्हणजे LHS इज इक्वल्स टू RHS. सेम लॉजिक अप्लाय करून बघा इथे बघा 3 इंटू एक्सची व्हॅल्यू किती आहे 5 प्लस 2 इंटू वायची व्हॅल्यू किती आहे 7 इक्वल टू किती यायला पाहिजे 29. चेक करा 5 इंटू 3 15 प्लस 7 इंटू 2 14 इक्वल्स टू 29. लेफ्ट हँड साईडची ॲडिशन किती झाली 29 इक्वल्स टू 29. सो देअरफॉर LHS इज इक्वल्स टू RHS. याचा अर्थ काय की जेव्हा कधी आपण एक्स आणि वायची व्हॅल्यूज ज्या आपण सॉल्व करून काढल्या दोन्ही इक्वेशनमध्ये पुट करतो तेव्हा लेफ्ट हँड साईड इक्वल्स टू राईट हँड साईड येते. सो देअरफॉर इथे लिहितो मी पुटिंग व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय किंवा बेसिकली हे सगळे काय आहेत व्हेरिएबल्स आहे. एक्स वाय असलं पाहिजे कंपल्सरी आहे का असं नाही. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल्स विल सॉल्व काय सॉल्व करा विल सॉल्व इक्वेशन कसं लेफ्ट हँड साईड इक्वल्स टू राईट हँड साईड. तर राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड काही पण राहू शकते इक्वल टू 0 राहू शकते तरी काही हरकत नाही 0 नसेल तरी चालतं. म्हणजे मी इथलं मराठीत जर लिहितो म्हटलं तर ठीक आहे व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज जर कुठे पुट केल्या आपण जर इक्वेशनमध्ये ठेवल्यात तर काय होणार आहे डावी बाजू बरोबर उजवी बाजू डावी बाजू बरोबर उजवी बाजू सारखीच होणार. डावी आणि उजवी बाजू होणार सारखी होणार. हे असते सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. म्हणजे ह्या दोन अशा व्हॅल्यू आहे दोन एक्स इक्वल टू आणि वाय इक्वल टू जे दोन्हीही इक्वेशनसाठी सारखे असते. कशासाठी असते दोन्ही इक्वेशनसाठी एकासाठी नाही. एकासाठी बऱ्याच व्हॅल्यू तुम्हाला भेटतील एकासाठी बऱ्याच व्हॅल्यू भेटतील पण हे कशासाठी आहे दोन्हीही इक्वेशनसाठी लक्षात ठेवा. जी आपण एक एक व्हॅल्यू काढली ना हे कशासाठी आहे दोन्ही इक्वेशनसाठी. नाही तर एका इक्वेशनसाठी बऱ्याच व्हॅल्यूज तुम्हाला भेटणार एक्स आणि वायच्या. दोन्ही इक्वेशनसाठी काय आहे एक्सची एकच व्हॅल्यू आहे वायची पण एकच व्हॅल्यू आहे. दोन्ही इक्वेशनसाठी हे लिहितो मी एकच एक्सची व्हॅल्यू आणि एकच वायची व्हॅल्यू. आता हे सगळं असं का बरं होते असं का बरं म्हटलं मी हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया जेव्हा आपण ग्राफ बघू की ग्राफिक ॲक्च्युली ग्राफ काय असते. समजलं ही आपल्या दोन मेथड आहे कुठल्या सबस्टिट्यूशनसाठी एक आहे सबस्टिट्यूशन दुसरा आहे इक्वेटिंग कोएफिशियंट. तर दोन्ही मेथड यूज करून तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट की हे दोन मेथड म्हणजे सगळ्यात शेवटी आहे का नाही. हे दोन मेथड म्हणजे सगळ्यात शेवटची गोष्ट नाही. मग याच्यामध्ये आणखी काय आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे एक स्पेशल टाईपची इक्वेशन काही स्पेशल कंडिशन्स असतात. स्पेशल कंडिशन्स आता कुठल्या स्पेशल कंडिशन्स आहे मी फक्त कंडिशन लिहून देतो सॉल्व करणार नाही. कंडिशनवर फोकस करा फक्त बघा एकदम सोपं आहे. कंडिशनवर फोकस करू आपण. स्पेशल कंडिशन पहिली कंडिशन आहे नंबर 1 की इफ कोएफिशियंट्स ऑफ एक्स अँड वाय किंवा व्हेरिएबल सरळ एक्स वाय असू शकते ए बी असू शकते MN असू शकते काही पण राहू शकते. कोएफिशियंट म्हणजे काय होते ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. मग आता पहिली कंडिशन काय म्हणते याचा अर्थ काय की इफ कोएफिशियंट ऑफ एक्स अँड वाय काय असेल आर इंटरचेंज्ड. इंटरचेंज म्हणजे बदल झालेले असते. आर इंटरचेंज म्हणजे इथे लिहितो एक्स आणि वायचे काय कोएफिशियंट्स जर अदला बदल
झालेले असतील तर या केसमध्ये काय करायचं बघा, एकदम सोपं आहे बघा. स्पेशल कंडिशन मी एक्झाम्पल लिहून दाखवतो की होते काय. एक इक्वेशन समजा माझ्याकडे आहे की एक आहे 15x + 17y = 21 आणि दुसरं दिलं असेल 17x + 15y = 11. आता बघा झालं काय, याच्यामध्ये करायचं काय. इथे काय झालं आहे की हा एक्सचा कोएफिशियंट नंतर वाय सोबत गेला, इथे वायचा कोएफिशियंट इथे एक्स सोबत आला. कोएफिशियंट काय झालं, यांची अदलाबदल झाली. अशी जर कोएफिशियंटची अदलाबदल झाली तर 2 स्टेप करायच्या. स्टेप नंबर 1 की ॲड बोथ इक्वेशन आणि दुसरी स्टेप सबट्रॅक्ट 1 इक्वेशन फ्रॉम अनदर. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम अनदर. एकातून दुसरं काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. होणार काय त्याच्यामध्ये, चला ते पण आपण ऑब्झर्व करू की जर असं केलं तर काय होते बा. ठीक आहे, बघून घ्या. चला आपण दोघांना एकदा ॲड करून घ्या. तो 15x पहिली केसमध्ये आपण ॲड करून बघू काय होतं. 15x + 17y = 21 + 17x + 15y = 11. तर दोघांना आपण ॲड केलं. ॲडिशन करून बघा. 15 आणि 17 किती झाले, 32x. हा पण किती झाला, 32y. आणि हे पण किती झालं, 32. बघा प्रत्येक ठिकाणी काय 32 आहे. तुम्ही सरळ काय करणार, डिवाइड बोथ साइड बाय 32. का बरं, कारण की 32 सगळ्या साईडला आहे. तर 32 काय होणार, कॅन्सल होईल. डिवाइड बोथ साइड बाय 32. सो 32x/32 + 32y/32 = 32/32. आता हे जर तुम्ही डिव्हिजन कंप्लीट केलं तर 32 1 जा 32 कॅन्सल आणि कॅन्सल इतकं 1. बघा शेवटी काय भेटलं, x + y = 1. ठीक आहे. आणि सेकंड केसमध्ये आता मी याला सबट्रॅक्ट करतो. आता मी सेकंडमधून फर्स्ट सबट्रॅक्ट करतो. सेकंड इक्वेशन आहे माझं 17x + 15y = 11. यातून मी सबट्रॅक्ट करतो 15x + 17y = 21. सबट्रॅक्ट करताना साईन काय होते, चेंज होते. प्लस इथं प्लसचं मायनस झालं, हा पण मायनस झाला, हा पण मायनस झाला. तो 17मधून 15 गेले, 2x राहिला. अगेन 15मधून 17 गेले तर -2y झाला आणि इथे -10. परत मी काय करू शकतो, डिवाइड बाय 2, कारण की सगळ्या ठिकाणी 2 लिहू शकतो आपण. सो अगेन डिवाइड बाय 2 त्या साईडला बोथ साईड, कारण x आणि y चे कोएफिशियंट कसे आहे, सारखे. दोन्ही साईडला जर 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळालं 2x/2 - 2y/2 = -10/2. 2 कॅन्सल, 2 कॅन्सल, 2 5 जा 10. तर आपल्याला नवीन इक्वेशन भेटला x - y = 5. बघा आता हे ॲड आणि सबट्रॅक्ट केल्यावर आपल्याला जे 2 नवीन इक्वेशन भेटले, या इक्वेशनला मी नाव देतो चला इक्वेशन 1 आणि समजा इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 4. आता हीच आपली नेक्स्ट कंडिशन आहे की जर तुम्हाला असे इक्वेशन भेटले की ज्या इक्वेशनमध्ये कोएफिशियंट सारखे आहे, एक प्लस साइन आहे आणि एक मायनस साइन आहे. ठीक आहे. आता ही आपली सेकंड पॉईंट जो मी सांगायचा होता ना, हा पहिला पॉईंट आपण वरती लिहिला आहे. याच्यामध्ये काय होतं की कोएफिशियंट जर इंटरचेंज झाले असेल तर आपण त्याला अदल-बदल करतो. आता सेकंड पॉईंटमध्ये काय आहे, सेकंड पॉईंटमध्ये इफ coefficients of x and y are same but sign is different. आता इथे कोएफिशियंट सारखे आहे. काय कोएफिशियंट आहे, इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे. 1 1 1 कोएफिशियंट सारखे, पण इथे प्लस साइन आहे, इथे मायनस साइन आहे. तर जर कोएफिशियंट सेम असेल आणि साइन डिफरंट असेल तर काय करायचं, तर परत आपल्याकडे 2 कंडिशन आहे. नंबर 1 ॲड बोथ इक्वेशन, नंबर 2 सबट्रॅक्ट बोथ इक्वेशन्स. ठीक आहे, करून दाखवतो काय होते. एकदा ॲड केला आणि एकदा सबट्रॅक्ट केला. चला बघा काय होते. तर चल दोघांना ॲड करायचं. पहिलं इक्वेशन काय होतं, तिसरं
एक्स प्लस वाय इक्वल्स टू 1 आणि दुसरं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू ते -5 पाहिजे. सो -5 आहे ॲक्च्युली. सो -5 ठीक आहे. +5 नाही -5. दोघांना ॲड केलं तर साईन चेंज होणार नाही. एक्स अधिक एक्स 2x, एक प्लस वाय आणि मायनस वाय. वायमधून वाय गेला 0 राहिला. 1 अधिक -5 हा झाला -4. सो देअरफॉर 2x इक्वल्स टू -4 भेटला आपल्याला. आणि त्याच कारणानं देअरफॉर डिवायडिंग बोथ साईड बाय 2 2x/2 -4/2. ठीक आहे. इथे लिहू शकतो आपण काय केलं आपण डिवायडिंग बोथ साईड बाय कशाने 2 ने. सो 2 कॅन्सल 2 2 4. तर आपल्याला फायनली मिळाला एक्स इज इक्वल्स टू हा मायनस साईन विसरू नका -2. ठीक आहे. जर सबट्रॅक्ट केलं तर काय होईल परत तेच. चला एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 1. आता मायनस करताना एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू -5. जेव्हा आपण सबट्रॅक्ट करतो साईन काय होते चेंज होते. इथे प्लस होता तर हा मायनस झाला. इथे मायनस होता तर हा प्लस झाला. हा मायनस होता तर परत प्लस झाला. प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल. वाय प्लस वाय हा झाला 2y इक्वल्स टू 1 + 5 हा झाला 6. कारण की ते प्लस झाली साईन आता. सो अगेन आपल्याला फक्त वाय पाहिजे. सो डिवायडिंग बोथ साईड बाय 2. तर हा झाला आपला 2y/2 इज इक्वल्स टू 6/2. 2 2 कॅन्सल 2 3 6. तर आपल्याला काय भेटलं y इज इक्वल्स टू 3. बघा या ठिकाणी काय जे आपण ओरिजिनल इक्वेशन स्टार्ट केलं होतं 15x + 17y 17x + 15y. आता एवढ्या मोठ्या इक्वेशनला क्रॉस मल्टिप्लाय करायला परवडते का? क्रॉस मल्टिप्लाय करायला परवडत नाही. 15ला 15ने मल्टिप्लाय करा नंतर 17ला 15ने मल्टिप्लाय करा. याच्यापेक्षा आपण काय करणार आहे जर कोएफिशियंट इंटरचेंज असेल तर आपण एकदा त्याला ॲड करणार आपण नंतर त्याला एकदा सबट्रॅक्ट करणार. ठीक आहे. तर असं आपण जर दोनदा करावं लागलं एकदा ॲड एकदा सबट्रॅक्ट. आणि जर कोएफिशियंट सारखे असेल तर ॲड आणि सबट्रॅक्ट केलं की आपल्याला इझिली इक्वेशनचं सोल्युशन भेटलं. तर आपण आता लिहू शकतो की देअरफॉर सोल्युशन टू लिनियर इक्वेशन्स. दोन इक्वेशनला एक सोल्युशन. एक एक्सची व्हॅल्यू आणि एक वायची व्हॅल्यू. किती आहे एक्स इक्वल्स टू -2 आणि वाय इक्वल्स टू 3. ॲक्च्युली एकच सोल्युशन आहे नॉट आर. इट इज इक्वेशन इज सोल्युशन टू लिनियर इक्वेशन इज किती आहे एक्स इज इक्वल्स टू -2 वाय इज इक्वल्स टू 3. तर मी असं आशा करतो तुम्हाला हे दोन्ही कन्सेप्ट समजले असतील. इक्वेशन सारखे असेल तर काय करायचं कोएफिशियंट केव्हा यूज करायचे कोएफिशियंट केव्हा यूज नाही करायचे. सबस्टिट्यूट करताना कुठली व्हॅल्यू चूज करणं चांगलं राहील. व्हेरिएबल कुठला असतो. अशा प्रकारे आपण सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन ज्याच्यामध्ये 2 इक्वेशन असतात आणि 2 व्हेरिएबल असतात सॉल्व्ह करू शकतो. जर कुठला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.